चीनमध्ये वेगानं पसरणारा HMPV म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस आता भारतातही दाखल झालाय। त्याआधी कर्नाटकात या विषाणूने बाधित 2 रुग्ण आढळले होते। लॉकडाऊन लागणार काय? कोरोना पुन्हा येणार आहे का? अशा बातम्या आपण नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असता, पण अमरावतीकरांनो घाबरण्याचे कारण नाही। मी नितीन पाटील मुळे आपण बघत आहात नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती। चीन पाठोपाठ आता भारतातही हळूहळू HMPV व्हायरसचे एक रुग्ण समोर येत आहे। देशात आतापर्यंत 16 रुग्ण समोर आले आहेत। चीन मधून सुरू झालेल्या या व्हायरसच्या कचाट्यात इतर देशासह भारतही येत आहे। सूत्राकडून मिळालेल्या बातमीनुसार कालच पांडेचेरीमध्ये 5 वर्षीय मुलगी HMPV व्हायरस संक्रमित असल्याचे आढळले आहे। मात्र काळजी करण्यासारखे काही नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। एवढेच नाही तर मुंबई नंतर महाराष्ट्रातील नागपूर येथे पण 2 बाधित रुग्ण आढळले आहेत। बऱ्याच सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याची भविष्यवाणी करण्यात येत आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नंबर 1 न्यूज चॅनलने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे सर यांच्याकडून HMPV संदर्भात अधिक माहिती घेतली। बघूया काय म्हणाले डॉक्टर दिलीप सोंदळे सर। सद्यस्थितीमध्ये HMPV जो व्हायरस आहे हा जुनाच व्हायरस आहे आणि सध्या आपण जे की न्यूजमध्ये वगैरे ऐकतो तर आपल्या देशामध्ये त्याचे काही पेशंट सापडलेले आहेत त्याचे इन्फेक्शनवाले। त्याचं हा व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन हे कमी आहे, त्याची व्हिजिबिलिटी कमी आहे, त्याचं लागण कमी असते, लक्षणही कमी असतात। विशेषतः लहान मुलं आणि ओल्ड एजच्या लोकांना त्याचा इन्फेक्शन जास्त होतं। तर शासनाने जे गाईडलाईन दिलेल्या आहेत तसं सर्वसामान्य माणसाने याच्यात घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे। फक्त आपण कोविडमध्ये जे काही थोडी प्रमाणात आपण जी काळजी घेण्याचं शिकलो स्वतःला तर तेच इथे फॉलो करायचं आहे। शक्यतो हस्तांदोलन करू नये किंवा शिंकताना खोकलताना आपण हातरुमाल किंवा टिश्यू पेपरने आपलं नाक आणि तोंड कव्हर करावं। एवढ्या गोष्टी जर आपण पाळत गेल्या आणि खूप गर्दीची ठिकाणं टाळत जावं, एवढ्या गोष्टी जर पाळल्या तर आपण यापासून लाभ। यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जातं की कोरोनासारखंच लॉकडाऊन आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण होईल का HMPV जर? नाही, हे जे व्हायरल इन्फेक्शन आहे याची तीव्रता तेवढी नाही आहे आणि हा जुना व्हायरस आहे, त्याच्यामुळं याबद्दल हे कुठल्याही गोष्टी अशी होण्याची काही शक्यता नाही आहे आणि त्याबद्दल आम्हाला स्टेटकडूनही कुठल्याही काही त्याबद्दल त्याची पुष्टी नाही आहे। त्याच्यामुळे जनतेने बिलकुल घाबरून जाण्याचं कारण नाही। नेहमीचे आपापले सगळे व्यवहार व्यवस्थित करायचे, फक्त जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपली स्वतःची घ्यायची, एवढी गोष्टी करायची। आता लहान मुलांच्या बाबतीत जर प्रसार जास्त लवकरात लवकर होते तर शाळा वगैरे ज्या पद्धतीनं आहे आता परीक्षेच्या वेळा पण आहे, अशा संदर्भात जर आलं तर आपण प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात आपण काय उपाययोजना वगैरे करू? नाही, सद्यस्थितीमध्ये याबद्दल जनतेने बिलकुल घाबरण्याची काही आवश्यकता नाही। आणि जसं याची सिव्हिरिटी वाढली किंवा काही वाढला तसं ज्या पद्धतीनं स्टेट आम्हाला गाईडलाईन देईल त्या पद्धतीनं स्टेट सगळ्यांना गाईडलाईन्स येतील त्यानुसार आपण वागायचं आहे। पण सद्यस्थितीमध्ये याच्यात घाबरण्याचे कारण नाही। नेहमीचे व्यवहार सगळे व्यवस्थित चालू ठेवायचे, शिक्षण असेल, एक्झाम असेल, क्लासेस असतील किंवा बाकीचे सगळे आपले जॉब असतील ते आपण व्यवस्थित करायचे। फक्त की हा कसा थुंकी वाटे किंवा खोकलण्यामध्ये जे की आपले हे वाटतात त्याच्यामधून होत असतं, म्हणून तेवढी पण काळजी घ्यायची। आणि जसं की मागच्या वेळेस कोरोनाच्या वेळेस पण काही ठिकाणी असा ग्रुप जमा झालेला होता आणि ते बाहेर पडलं, जसं की आता प्रयागराजच्या संदर्भात जे आहे कुंभमेळा चालू आहे, महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून काही लोक त्या कुंभमेळ्याला भेटी देत आहेत। तर तशा माध्यमातून अजून काही अफवा आहेत की तिथं या प्रकारचे वाढलेले आहे, ते जर परत आले तर त्याच्यावर असं काही उपाययोजना वगैरे हे दिलेलं आहे। ज्या पद्धतीने लोक जे हॉस्पिटलमध्ये येतात किंवा खाजगी व्यवसायाकडे जातात तर ज्यावेळेस हे लक्षणं वाटतील त्याच्यानंतर मग ते आपण त्याबद्दल स्टेप्स घेतल्या जातील। सद्यस्थिती त्याच्याबद्दल त्याचा खूप असा भाव करण्याची काही आवश्यकता नाही आहे।
आतापर्यंत एकही केस आपल्या अमरावती नाही, जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कुठे? आता बघूया नेमका HMPV व्हायरस आहे तरी काय. HMPV हा शब्द सध्या आपल्याला सर्वत्र ऐकायला वाचायला मिळतो. मात्र ही नेमकी काय भानगड आहे तर HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस. सायन्स डायरेक्टरच्या माहितीनुसार या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षापूर्वी चिमणीद्वारे झाली होती. पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुळे चिमण्यांना संसर्ग होत नाही. या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे 3 ते 6 महिने असतो. अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC नुसार मानवाला 2001 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो याची माहिती मिळाली होती. HMPV विषाणू किती घातक आहे. हा एक हंगामी रोग असल्याचा प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर V. रवी यांनी BBC हिंदीशी बोलताना सांगितलं. या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे 3 ते 6 महिने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असते. सध्या भारतासह जगातील अनेक देशात याचा संसर्ग असलेले रुग्ण आढळत असल्याचे समोर येत आहे. नेमका या विषाणूचा प्रसार कसा होतो. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारातील कणाद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि यातूनच इतरांनाही संसर्ग होतो. हात मिळवणे, गळाभेट घेणे आणि एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो. खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्या ठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो. HMPV आल्यास काय करू नये हेही आपण बघायलाच हवे. चला तर बघूया HMPV आल्यास काय करू नये. हा विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सहसा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. व्यवस्थित अंतर राखून उभे राहावे. खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा किंवा मास्कचा वापर करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवा पुरेशी खेळती राहील अशा वातावरणाची शिफारस केली आहे. चला तर बघूया HMPV आल्यास काय करू नये. हस्तांदोलन करू नये. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा. आता आपण HMPV व्हायरस कसा येतो, कसा त्याचा प्रसार होते, कशी काळजी घ्यायला पाहिजे, काय करावे काय करू नये हे बघितलं. परंतु आपल्या भारतातील डॉक्टर्स काय म्हणतात हेही आपल्याला बघणे तेवढेच महत्वाचे आहे. बघूया काय म्हणतात भारतातील डॉक्टर. सब लोग कह रहे थे डॉक्टर साहब मार्केट में एक नया वायरस आया है, वो लेके आए खुमो सुबू, अरे वो शकील कहाँ है तू, तेरा जाम लेने इस बज्म में कोई और हाथ बढ़ा न दे. ये मेटा न्यूमो वायरस एकदम मामूली वायरस है. ये फ्लू जैसा RNA वायरस है. वो जाड़ों के मौसमों में आता है. हम उसे 25 साल से जानते हैं. वो 60 साल से मौजूद है. वो ज़्यादा सीरियस नहीं है. बहुत कम उम्र के बच्चों को या बहुत ज़्यादा उम्र के बुज़ुर्गों को थोड़ा तकलीफ़ दे सकता है. ब्रोंकाइटिस कर सकता है. कुछ लोगों में न्यूमोनिया भी कर सकता है. कुछ लोगों को अस्पताल भी भेज सकता है, लेकिन सीरियस नहीं है. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू